काल आपण एका वचनाला सुरुवात केली होती आणि तेच वचन आपण काढणार आहोत. 2 कोरिंथ याचा 13वा अध्याय आणि वचन 14 काढू आपण. 2 कोरिंथ याचा 13वा अध्याय आणि वचन 14. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, वचन म्हणतं प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांसह असो. तुम्हा सर्वांसह असं कोण म्हणतं? पौल. तुला कोण म्हणतं? पौलाला माहितीये की मी कायमस्वरूपी नाही राहू शकणार, ह्या लोकांना जर योग्य ठेवायचे म्हणून मी तुम्हाला सांगितलं आपण चर्च मध्ये कायमस्वरूपी राहू शकत नाही. आपण जास्त वेळ कुठे राहतो? आपल्या घरी. म्हणून पौलाला माहिती होतं हे काही पूर्ण वेळ मंडळीमध्ये राहणार नाहीये, हे घरी जातील, कामाला जातील. पण अशाही परिस्थितीमध्ये यांच्या सोबत यांची आत्मिकता टिकून राहावी, यांना आत्मिक जीवनामध्ये ते सुरक्षित राहावे म्हणून पौल त्यांना 3 गोष्टी देतो किंवा 3 गोष्टी प्रार्थना करतो. तो म्हणतो प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांसह. आमेन. तर आपण बघू एक एक गोष्ट. आमेन. त्याच्यातली पहिली गोष्ट आहे, बोला, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा. काय पहिली गोष्ट? प्रभू येशू ख्रिस्ताची. नीट लक्ष द्या. येशू ख्रिस्त जो होता, जो या जगामध्ये आला, ज्यावेळेस प्रभू येशू या जगामध्ये होता, पृथ्वीवर होता, तर फार क्वचित लोकांनी त्याला प्रभू म्हणून म्हटलं. बाकी लोक त्याला येशू म्हणायचे. काय म्हणायचे? कोणी गुरुजी म्हणायचे. काय म्हणायचे? गुरुजी, उत्तम शिक्षक, गुरुजी. पण काही लोक जे होते ना, किंवा काही ज्यांना काहीतरी अनुभूती आली ते त्याला काय म्हणायचे? प्रभू. बोला, काय म्हणायचे? आपण पण येशूला काय म्हणतो? काय म्हणतो आपण? प्रभू. बोला, काय म्हणतो? प्रभू येशू. हालेलुया. तुम्हाला माहिती का, येशू ख्रिस्ताला प्रभू म्हणण्यासाठी प्रत्येक व्यक्ती म्हणून फायदा नाहीये. प्रभू कोणाला म्हटलं जातं हे मी तुम्हाला सांगतो, नीट लक्ष द्या. ज्याला तुम्ही सगळा अधिकार देऊन टाकलेला, जो तुमच्यावर प्रभुत्व चालवतो, जो तुमच्यावर प्रभुता गाजवतो, ज्याच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही चालतात, ज्याच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही वागतात, एकही गोष्ट त्याच्या इच्छेविरोधात तुम्ही करत नाही, अशा व्यक्तीला तुम्ही काय म्हणाल? प्रभू. तुमच्या जीवनातला तो काय आहे? प्रभू. जर तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे चालत असाल, जर तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे वागत असाल, जर तुम्ही तुमच्या इच्छा पूर्ण करत असाल, जर तुम्ही तुमच्या मनाला येईल त्याप्रमाणे वागत असाल, तर लक्षात घ्या येशू तुमचा प्रभू नाहीये. हालेलुया. बायबल असं म्हणतं मत्ती सुवर्तमानामध्ये की प्रत्येक प्रभूजी म्हणणाऱ्याचा प्रवेश देवाच्या राज्यात होणार नाही. कारण येशूला माहिती होतं हे म्हणतात मला प्रभू, पण मला प्रभुता देत नाही, मला प्रभुत्व देत नाही, मला अधिकार देत नाही. लक्षात घ्या, येशूला प्रभू म्हणण्या अगोदर तुमच्या जीवनाचा सगळा अधिकार त्याला देऊन टाका. आमेन. समजतं मी काय सांगतोय? येशू तुमच्या जीवनावर तेव्हा अधिकार चालवू शकतो जेव्हा तुम्ही तुमचा अधिकार सोडाल. कोणाचा अधिकार सोडाल? नीट लक्ष. माझ्या शरीरावर किंवा माझ्या जीवनावर कोणाचा अधिकार? आता सध्या कोणाचा अधिकार? जन्मापासून कोणाचा अधिकार असतो? स्वतःचा. बोला, कोणाचा? काय खायचं कोण ठरवतं? केव्हा खायचं कोण ठरवतं? मी. हालेलुया. पाणी केव्हा प्यायचं कोण ठरवतं? मी. बोला, कोण? कपडे कसे घालायचे कोण ठरवतं? हेअरस्टाईल कशी ठेवायची कोण ठरवतं? समजते का मी काय सांगते? बूट कसे घालायचे, कपडे कसे घालायचे, हेअरस्टाईल कशी ठेवायची, मी कसं राहायचं, कसं वागायचं, कसं बोलायचं, कसं जगायचं हे कोण ठरवतं? मी स्वतः. लक्षात. मी बाकीच्या गोष्टी ऐकत असेल दुसऱ्याकडून काही गोष्टी शिकत असेल, पण निर्णय कोण घेतं? करायचं का नाही याचा निर्णय माझ्या हातामध्ये आहे. हालेलुया. माझ्या जीवनात माझा अधिकार चालतो. कोणाचा अधिकार चालतो? माझा, दुसऱ्याचा नाही. याला बघा, अधिकार जो आहे ना, जोपर्यंत मी माझ्या हातात घेऊन ठेवलेले आहे तोपर्यंत माझं जीवन दुसरा व्यक्ती चालू शकत नाही. पण ज्या दिवशी तुम्ही तुमच्या सगळ्या गोष्टीचा अधिकार एखाद्या व्यक्तीला देऊन टाकतात,
त्या दिवसापासून तो व्यक्ती तुमचा प्रभू होतो. मला काय होतो तो तुमचा? मग मी काय खायचं तुमच्या मनाने नाहीये, कोणाच्या मनाने? त्याच्या. तुम्ही काय प्यायचं हे तुम्ही नाही ठरवू शकत. कोण ठरवेल? तुम्ही उपाशी राहायचं का जेवण करायचं हे तुम्ही नाही ठरवणार. कोण ठरवेल? प्रभू. बोला कोण ठरवेल? याला म्हणतात प्रभू. आमेन. उपास करायची का नाही हे मी माझ्या मनाने नाही करणार. हे कोण ठरवेल? बोला कोण ठरवेल? प्रार्थना करायची का नाही हे मी माझ्या मनावर नाहीये. हे कोण ठरवेल? प्रभू. मी आराधना करायची का नाही, मी उपवास प्रार्थना करायची का नाही, मी देवाच्या उपस्थितीत बसायचं का नाही हे मी नाही ठरवणार. हे कोण ठरवणार? प्रभू. याला म्हणतात प्रभू. आमेन. येशू ख्रिस्ताला प्रभू म्हणण्यासाठी सगळा अधिकार त्याला दिला पाहिजे. आमेन. ज्यावेळेस तुमच्या जीवनाचा पूर्ण अधिकार तुम्ही प्रभू येशूला देऊन टाकतात ना त्यावेळेस खऱ्या अर्थाने तुम्ही त्याला काय म्हणतात? प्रभू. बोला काय? पण जे लोक नुसते तोंडाने प्रभू म्हणतात अधिकार त्याला देत, मनाला पटेल तसं वागायचं, मनाला येईल तसं जगायचं, मला आवडेल तसे कपडे घालेल, मला आवडेल तशी हेअरस्टाईल करेल, मला आवडेल त्या पद्धतीने खाईल, मला आवडेल त्या पद्धतीने पिईल, मला आवडेल ते काम करेल, मला पटेल तेव्हा प्रार्थना करेल, मला पटेल तेव्हा बायबल वाचेल, मला पटेल तेव्हा चर्चमध्ये जाईल, सगळं मला पटेल तेव्हा. पण तोंडाने येशूला काय म्हणतात? प्रभू. बोला तोंडाने येशूला काय म्हणतात? एकही गोष्ट त्याच्या इच्छेप्रमाणे वागत नाही, पण तोंडाने त्याला काय म्हणतात? प्रभू. बायबल म्हणतं प्रत्येक प्रभूजी म्हणणाऱ्याचा प्रवेश देवाच्या राज्यात होणार नाही. हालेलुया. प्रभू म्हणत असताना आपल्या जीवनाचा सगळा अधिकार त्याला देऊन टाका. आमेन. तुम्ही नका ठरवू, त्याला ठरवू द्या की त्याला तुम्हाला कसं घेऊन चालायचंय. आमेन. एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या प्रियानो, माणसापेक्षा देवाला अधिक कळतं हे मान्य करा. हालेलुया. मान्य कराल का नाही? आपल्यापेक्षा कोणाला अधिक कळतं? आपल्याला फक्त आजचं कळतं, कधीचं कळतं आणि काल काय झालं तेवढं आठवतं. बरोबर आहे ना? उद्याचं आपल्याला माहिती आहे का? नाही. पण देवाला आपल्यापेक्षा अधिक का कळतं? कारण देवाला मागं काय घडलं ते पण माहिती आहे, आज काय चाललंय ते पण माहिती आहे, उद्या काय होणार आहे ते पण. म्हणून आपल्यापेक्षा अधिक कोणाला कळतं? देवाला. कारण येणाऱ्या युगामध्ये काय होणार आहे, हजारो वर्षांनंतर काय होणार आहे, तुमच्या आयुष्यामध्ये कोणत्या घटना घडणार आहे, सगळ्या गोष्टी कोणाला माहितीये? देवाला. पण तुमच्यापेक्षा अधिक, माझ्यापेक्षा अधिक कोणाला चांगलं माहितीये? तर मला एक सांगा, जर प्रभूला, येशूला तुमच्या आणि माझ्या जीवनातल्या प्रत्येक होणाऱ्या घटना माहिती आहेत, तर मला सांगा ना, तुमच्या जीवनातले निर्णय कोणी घेतले पाहिजे? तुम्ही, ज्यांना काहीच माहिती नाही का, त्याने ज्याला सर्व काही माहिती आहे? आपले निर्णय कोणी घ्यायला पाहिजे? मी, की ज्या मला उद्याचं काही माहिती नाही, महिन्याभराचं रिचार्ज मारून ठेवलंय मी मोबाईलला, पण मी महिनाभर जगेल का याची गॅरंटी? हालेलुया. एक महिन्याचं रिचार्ज मारतो ना आपण मोबाईलला, मारतो की नाही? 28 दिवसाचं. बरं, मोबाईल कंपनी वाल्यांनी सांगितलं का तुम्हाला 28 दिवस जिवंत राहायला असं? रिचार्ज संपेपर्यंत मी मरणार असं आहे का? मग कोणत्या विश्वासाने मारतात? हालेलुया. मग कोणत्या विश्वासाने रिचार्ज मारतात? की मी 28 दिवसाचं रिचार्ज मारले आणि 28 दिवस मी ते नेट पॅक युज करेल. आपल्याला उद्याची गॅरंटी, उद्याची खात्री नाही. हालेलुया. हालेलुया. बँकेमध्ये कर्ज काढायला गेलेत का कधी? काही लोक गेले असतील, त्यांना अनुभव असेल. लक्ष द्या, जर तुम्हाला घर बांधायचं असेल, गाडी घ्यायची असेल, आताच्या काळात मोटरसायकल जरी घ्यायची असेल किंवा बँकेतून 2 लाख 3 लाख रुपये कर्ज काढायचं असेल ना, आताच्या काळात त्यांना काय करतात तुम्हाला माहिती? कर्ज देण्याच्या अगोदर ते तुमचा विमा काढतात. काय काढतात? विमा. तो विमा कशासाठी असतो? की आज तुम्ही कर्ज काढलं आणि उद्या मरून गेले तर त्यांचं कर्ज कोण फेडेल? विमा कंपनी. बोला कोण फेडेल? म्हणून तुमच्याकडून त्या 20,000चा विमा अगोदरच काढून घेतात. आपल्याला पैसे ते स्वतःने भरत, पैसे तुम्हाला भरावे लागतात. आमेन. पण आपण पण सह्या करून देतो, त्यांना आपली गॅरंटी राहत. त्यांना माहिती आहे हा आज दिसतोय उद्या दिसेल काय याची खात्री. समजते का मी काय सांगतो? आपल्याला उद्याचं कळत नाही, उद्याचा दिवस माझा आहे का नाही हे आपल्याला माहिती नाही. मग मला एक सांगा ना, जर तुम्हाला तुमचा उद्याचा दिवसच माहिती नाही तर उद्यासाठी निर्णय कशाला करता? उद्यासाठीच्या योजना कशाला करता? उद्या मी हे करेल, मी ते करेल, असं केल्याने असं होईल, तसं केल्याने तसं होईल. स्वतःच्या बुद्धीला का त्रास देतात? कारण उद्याचा दिवस
हालेलुया. कोणाला माहितीये? जर त्याला तुमचा उद्याचा दिवस माहितीये ना तर तो ठरवेल की आज तुम्ही काय करायला पाहिजे. आमेन. आज तुम्ही कशा रीतीने वागायला पाहिजे, तुम्ही कोणता निर्णय घ्यायला पाहिजे, हे तुमच्यापेक्षा अधिक चांगलं कोणाला कळतं? देवाला. तुला कोणाला कळतं? योसेफाकडे बघा बायबलमध्ये. कोणाकडे बघा? योसेफ. योसेफाच्या जीवनामध्ये जे घडत गेलं ना तो ते सगळं सहन करत गेला. बोला काय करत गेला? सख्या भावांनी योसेफाला काय केलं? विकून टाकलं. बोला काय केलं? विकून टाकलं. कोणाला विकतात? विचार करा. घरातल्या प्राण्याला सुद्धा विकताना आपण विचार करतो. आपल्या घरी कुत्र पाळलेलं असेल तरी विकायला असं वाटत? समजते का? ज्यांना आपण त्या ठिकाणी प्रेम करायला लागतो, आपला जिव्हाळा असतो. पण योसेफाला कोणी विकलं? सख्या. कशा भावांनी? सख्या भावांनी योसेफाला विकून टाकलं. पण योसेफाने स्वतःला विकू दिलं. आमेन. योसेफाने स्वतःला काय करू दिलं? विकून दिलं. विकल्यानंतर योसेफ पोटिफराच्या घरी गेला. तो गुलामी म्हणून राहिला. त्याने गुलामी केली. त्याने त्या ठिकाणी देवाने जी परिस्थिती त्याच्या जीवनामध्ये आणली ना ती परिस्थिती मधून तो गेला. ती परिस्थिती सहन केली. पण त्याचं मन, त्याचा विश्वास कोणावर होता? त्याचा विश्वास कोणावर होता? योसेफ कोणाशी एकनिष्ठ होता? बायबल देवाचं वचन म्हणतं योसेफाला सख्या भावाने विकून दिलं. योसेफ तिथून गेला, गुलाम झाला, गुलामी पत्करली. योसेफ तिथं गुलामाप्रमाणे काम करत होता, प्रामाणिक राहिला, विश्वासू राहिला. पोटिफराची पत्नी त्याला म्हटली माझ्यासोबत व्यभिचार कर. योसेफ म्हणला मी करणार नाही. कारण मला कोण बघतोय? मला कोण बघतोय? तुम्ही आणि मी त्याच्या जागी असतो तर आपण काय विचार केला असता? अरे कसला काय देव? जर देव असता तर माझ्या भावाने मला विकलं नसतं. जर देव असता तर मला गुलामगिरीमध्ये पाठवलं नसतं. देव असता तर मी आज दुसऱ्याच्या दारामध्ये असा गुलाम म्हणून राहिलो नसतो. पण योसेफाला विश्वास होता देव आहे. हालेलुया. योसेफाला काय विश्वास होता? देव. देवाने मला स्वप्नात दाखवलेला आहे. देव आहे. आमेन. भले अडचणी येतील, भले परिस्थिती बदलतील, भले समस्या येतील, भले मला त्रासातून जावं लागेल, भले मला समस्यांमधून जावे लागेल. पण योसेफाला माहिती होतं जर माझा भरोसा परमेश्वरावर आहे तर परमेश्वर त्याची इच्छा माझ्या जीवनात पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. आमेन. आमेन. योसेफाने स्वतःच्या बुद्धीला त्रास दिला, स्वतःच्या शरीराने लढण्याचा प्रयत्न केला, त्या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला नाही. त्याने विश्वास आणि भरोसा फक्त कोणावर ठेवला? पोटिफराची पत्नी म्हटली माझ्यासोबत व्यभिचार कर. योसेफ म्हटला मी देवाच्या विरुद्ध पाप करू शकत, मी देवाच्या विरुद्ध पाप करू शकत नाही. योसेफ कोणाशी एकनिष्ठ होता? कोणाशी जोडलेला होता? बायबल देवाचं वचन म्हणतं. त्याच्यानंतर सुद्धा अजून परिस्थिती बिघडली. कशी? त्या योसेफाच्या त्या पोटिफराच्या पत्नीने खोटा आरोप लावून त्याला कुठे टाकलं? जेलमध्ये. बोला कुठे टाकलं? भावांनी विकलं, गुलाम झाला. आता कुठे गेला? आता कुठे गेला? आता तर देवाला सोड. आता तर देवावर विश्वास ठेवू नको. जर तुझ्या जीवनामध्ये काही चांगलं होत नाहीये, तू उलट तुझी परिस्थिती खराब होत चाललीये. पहिले तर भावांनी फक्त बांधून ठेवलं होतं, त्याच्यानंतर विकून टाकलं. आता त्याच्यानंतर कुठे गेला? बोला कुठे गेला? अरे त्या घरात तरी मोकळा फिरू शकत होता, आता तर जेलमध्ये गेला. याचा अर्थ परिस्थिती चांगली झाली का वाईट झाली? अजून खराब झाली. हालेलुया. तरी योसेफाचा विश्वास कोणावर आहे? तरी तो कोणाकडे बघतोय? तरी योसेफाने भरपूर केली, जेल तोडण्याचा प्रयत्न केला नाही, त्या ठिकाणी स्वतःचं डोकं आपटून घेतलं. योसेफ तिथंही सहन करत होता. आमेन. कारण योसेफाला भरोसा होता कोणावर? देवाने जे सांगितलं ते परमेश्वर पूर्ण करेल. आमेन. बायबल असं म्हणतो त्याच जेलमध्ये 2 लोकांना त्याने स्वप्नाचा अर्थ सांगितला. कोणाला? 2 जणांना. एक होता राजाचा भोजन कारभारी आणि दुसरा होता राजाचा प्यालेबरदार. या दोघांना स्वप्नाचा अर्थ कुठे सांगितला? जेलमध्ये. कारण ते दोघं कुठे होते? आता यांना स्वप्नाचा अर्थ जर सांगायचा आहे ना ते योसेफाच्या अगोदर जेलमध्ये होते. मग जर देवाला मिस्र देशाच्या अधिपतीला किंवा फारोला जर योसेफाला फारो सोबत जर घेऊन जायचंय ना तर ह्या 2 व्यक्तींच्याच माध्यमातून घेऊन जाऊ शकतो. आमेन. आणि हे 2 व्यक्ती कुठे होते तेव्हा? जेलमध्ये. मग आता योसेफाला जर त्या लोकांशी भेटायचं तर कुठे जावं लागेल? स्वतःहून जाऊ शकणार नाही. मग देवाने खोटा आरोप त्याच्यावर ठेवू दिला आणि प्रभूने सांगितलं जा आता कुठे जा? जेलमध्ये.
आणि जेव्हा त्यांच्या स्वप्नाचा अर्थ त्याने सांगितला, ते लोक बाहेर निघून गेले, एकाला मारण्यात आलं आणि एकाला परत पॅलेबरदार म्हणून त्या ठिकाणी त्याची ड्युटी मिळाली. बायबल असं म्हणतो, अनेक दिवस निघून गेले, योसेफ तिथंच आला, तरी कुरकुर केली, तरी त्या ठिकाणी देवाला दोष दिला, तसंच सहन करत राहिला. बायबल असं म्हणतं, एक दिवशी रात्री कोणाला स्वप्न पडलं? राजाला. कोणता राजा? फारोला काय पडलं? स्वप्न. त्या स्वप्नाचा अर्थ कोणाला सांगता येत? आणि मग राजाचा जो पॅलेबरदार होता ना, तो पहिले कुठे होता? जेलमध्ये. त्याला आठवलं, अरे माझ्या स्वप्नाचा बरोबर अर्थ एका व्यक्तीने सांगितला, तो कुठं आहे? जेलमध्ये. राजाला त्यांनी सांगितलं, असा व्यक्ती जेलमध्ये, त्याने बरोबर मला सांगितलं. आणि बायबल असं म्हणतं, राजाने योसेफाला जेलमधून बाहेर काढलं आणि राजाला त्याने स्वप्नाचा अर्थ सांगितला. बायबल देवाचं वचन म्हणतं, त्याच्यानंतर राजाने ठरवलं की आजपासून तुम्ही सरदेशाचा काय आहे? अधिपती. बोला काय आहे? काल रात्री तो कैदी होता आणि आज सकाळी तो काय झाला? मिस्र देशाचा अधिपती. लक्षात घ्या, परमेश्वर एका क्षणामध्ये तुमची परिस्थिती बदलायला समर्थ आहे. फक्त विश्वास ठेवा आणि सगळा अधिकार देवाला देऊन टाका. आमेन. तुमच्या जीवनातला प्रत्येक अधिकार हा परमेश्वराला देऊन टाका, कारण देवाच्या योजना तुमच्यासाठी महान आहेत. हालेलुया. अडचण काय असते माहिती का तुम्हाला? आपल्यामध्ये पेशन्सला आपण मराठीत काय म्हणू? संयम राहत नाही. आपल्यामध्ये काय राहत नाही? संयम. आपल्याला असं वाटतं, आज झाड लावलं उद्या फळ तोडू आपण. आंब्याचं झाड आज लावलं उद्या लगेच आंबे खातात नाही. किती दिवस लावे लागतात? अनेक वर्ष. बरोबर आहे ना? काय पाहावी लागते आपल्याला? वाट. बोला काय पाहावी लागते? अरे आपल्याला मोहर आले, लगेच दुसऱ्या दिवशी आंबे खायला भेटतील का? मोहर जे आले त्याला नंतर कैऱ्या लागतील, त्या मोठ्या होतील, त्या पक्क्या होतील, त्याच्यानंतर आंबे लागतील, आंबा पिकल. बरोबर आहे की नाही? त्याच्यानंतर तुम्ही त्या आंब्याची चव चाखाल. वाट बघावी लागेल. हालेलुया. देवाच्या योजना तुमच्या इच्छेप्रमाणे पूर्ण होणार नाही, देवाच्या योजना त्याच्या इच्छेप्रमाणे पूर्ण होतील. हालेलुया. पण आपल्याला काय ठेवावं लागेल? फक्त विश्वास. बोला काय ठेवावं लागेल? की देव जे करेल ते चांगलं. आमेन. लक्षात घ्या प्रियांनो, हे तेव्हा शक्य आहे जेव्हा येशू ख्रिस्ताला तुम्ही स्वतःचं प्रभुत्व द्याल. आमेन. येशू ख्रिस्ताला त्याचं प्रभुत्व देऊन टाकाल. प्रभू, माझ्या जीवनाचा सगळा अधिकार मी तुला देतोय. म्हणून बायबलमध्ये पौल जो आहे तो येशू ख्रिस्ताच्या बाबतीत बोलत असताना प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा. मला कोणाची कृपा? प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा. आमेन. पहिले तर हे समजून घ्या, कृपा नंतर बघू आपण. पहिले तर हे समजून घ्या की प्रभू कोणाला म्हणतात? की ज्याला मी माझ्या जीवनाचा सगळा अधिकार दिलेला. हालेलुया. आता मी दारू पिणार नाही का? कारण कोणाला चालत नाही? प्रभूला चालत नाही. मी तंबाखू खाणार नाही कारण प्रभूला चालत नाही. मी व्यभिचार करणार नाही कारण प्रभूला चालत नाही. मी शिव्या देणार नाही कारण प्रभूला चालत नाही. मी भांडणार नाही कारण प्रभूला चालत नाही. मी निंदा करणार नाही कारण प्रभूला चालत. समजते का मी काय सांगतो? ज्या गोष्टी प्रभूला चालत नाही त्या मी करणार नाही. जेव्हा तुम्ही अशा रीतीने जगतात, वागतात, समजून घ्यायचं तुम्ही येशूला काय समजतात? प्रभू. मला काय समजतात? हालेलुया. या साऱ्या वाईट गोष्टी की मी दारू पिणार नाही, तंबाखू खाणार नाही, व्यभिचार करणार नाही, वाईट बोलणार नाही, शिव्या देणार नाही, या वाईट गोष्टी. बरं, चांगल्या पण गोष्टी आहेत ज्या प्रभू करायला लावतो. आमेन. प्रभू म्हणतो दया करा म्हणजे तुमच्यावर दया केली जाईल. हालेलुया. जर प्रभूची इच्छा आहे दया करा तर मी काय करेल? लोकांवर दया. प्रभू म्हणतो क्षमा करा तर मी काय करेल? क्षमा. कारण माझी इच्छा नाहीये, पण कोणाची इच्छा आहे? हा माझ्याशी वाईट वागला, याने मला शिव्या दिल्या, मी याला क्षमा करणार नाही. हे कोणाचं मत आहे? कोणाचं मत आहे? पण प्रभूने मला सांगितलं आपल्या शत्रूवर काय कर? आपल्या शत्रूवर काय कर? तुझ्या भावाने जर 7 वेळेस तुझा अपराध केला तरी त्याला काय कर? क्षमा. तुला काय कर? माझी इच्छा नाहीये क्षमा करण्याची, पण कोणाची इच्छा आहे? जर मी येशूला प्रभू म्हणतोय ना, तर मला जरी नाही आवडत तरी मी याला काय करेल? क्षमा. मला काय करेल? याला म्हणतात प्रभू. हालेलुया. जेव्हा येशूला तुम्ही प्रभू मानतात ना, जी गोष्ट तुम्हाला नाही पटत ती सुद्धा तुम्ही करा. आमेन. कारण त्याने म्हटलंय क्षमा कर. क्षमा. एका गालात मारलं तर दुसरा गाल काय कर? हे वचन आम्ही सगळे पाळतो.
ना. हे वचन आम्ही सगळे मनापासून पाहतो. घरात नवरा बायकोची भांडण झाली, नवरा चप्पल मारून फेकतो बायको आणि बायको लाटणं मारून फेकतो. ज्याचं लागलं त्याचं नशीब. क्षमा करणं आम्हाला माहिती. एका गालावर मारली, दुसरा गाल काय कर, पुढे कर. आपण तर विचार करतो अजून एक राहिला असताना तो मी दिला असतो तुला. दोनच कशाला पाहिजे. हालेलुया. कळतंय का मी काय सांगतो? येशूने काय सांगितलं? तुझ्या शत्रूवर काय कर, शत्रूवर. बोला कोणावर? शत्रूवर. आमेन. बरं, आपण एका मंडळीमध्ये ज्यावेळेस असतो तेव्हा एकमेकांचे शत्रू असतो का? शत्रू आहोत का? बरं, एका घरात राहणारे एकमेकांचे शत्रू आहेत का? नाही. तरी सुद्धा आज बऱ्याच परिवारामध्ये नवरा बायकोचं एकमेकांशी जमत, भाऊ भावांचं एकमेकांशी जमत, भाऊ बहिणींचं एकमेकांशी जमत, आई वडिलांचं लेकरांसोबत जमत. अरे इथं आपण आपल्या नातेवाईकांवर प्रेम नाही करू शकत, तुम्ही शत्रूवर काय प्रेम करा? हालेलुया. जे रक्ताचे नाते आहेत त्याच्यावर आपण प्रेम नाही करत, तर शत्रूवर प्रेम करणं तर फार दूरची गोष्ट आहे. समजतं मी काय सांगतोय? शत्रू कोणाला म्हणतात? सैतानाला नाही बरं. शत्रू कोणाला म्हणतात? जे तुमचा विरोध करतात, जे तुम्हाला, जे ज्यांना तुम्ही आवडतच नाही. हालेलुया. जगात बघा असे आहेत ना, ख्रिस्ती लोकांचा द्वेष करणारे, ख्रिस्ती लोकांच्या विरोधात उभे राहणारे, नेहमी वाईट योजना करणारे. ठीक आहे, आपण त्यांना शत्रू म्हणतो, पण बायबल म्हणतो त्यांच्यावर पण काय कर, मला त्यांच्यावर पण काय कर. हे कोणाची इच्छा आहे? माझी इच्छा आहे का? कारण मला तिची सवय नाही. मला काय सवय? दुसऱ्याने मारलं का मी पण ठेवून देईल, ही आपली सवय आहे. हालेलुया. पण जेव्हा येशूला तुम्ही काय म्हणता? प्रभू. बोला, येशूला तुम्ही काय म्हणता? प्रभू. त्या दिवसापासून तुमची इच्छा चालणार, आपल्या म्हणण्याप्रमाणे चालणार. कोणाच्या म्हणण्याप्रमाणे चालेल? कोणाच्या? येशूच्या. कारण येशू माझा काय आहे? प्रभू. बोला, येशू माझा काय आहे? हालेलुया. बोला, म्हणतात प्रभू. आमेन. ज्या दिवशी तुमच्या जीवनामध्ये देवाची इच्छा पूर्ण होईल, ज्या दिवसापासून तुम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे जगायला वागायला शिकाल, समजून घ्यायचं तो आजपासून तुमचा काय झाला? बोला, काय झाला? पण तुम्हाला पटेल तशी हेअरस्टाईल तुम्ही ठेवणार नाही. अरे कोणाला आवडायला पाहिजे? माझे केस कोणाला आवडायला पाहिजे? हालेलुया. मनाला पटेल तशी लिपस्टिक लावणार नाही. समजतंय? मनाला येईल तशी लिपस्टिक लावणार नाही, कारण कोणाला पटायला पाहिजे. आता आपण जी लिपस्टिक लावतो ती कोणाला आवडते? बरं, कोणाला आवडते? स्वतः. दुरून पाहिलं तर फक्त ओठ दिसतात, बाकी दिसतच. एवढी गडद लिपस्टिक काही लोक लावतात की नाही? काही मुली लावतात की नाही? लग्नाच्या दिवशी बघायचं, जर कुठं लग्न समारंभ असतात, ओळखली जात नाही एवढा मेकअप. तुम्हाला माहिती, मेकअप करा पण असा पण नका करू की देवच तुम्हाला ओळखणार नाही. एवढा पण नका करू ना की देवच तुम्हाला ओळखणार नाही. समजा तुम्ही एवढा मेकअप करून ठेवलाय, आता येशू आला मंडळीला घेऊन जायला. कोणाला घेऊन जायला आला? मंडळीला घेऊन जायला आला. तुझं नाव काय? रेखा. मी नुसतं उदाहरण देतो, टेन्शन नाही घ्यायचं. आता येशू आला, कोण आला? नेमकं बिलखडीमध्ये लग्न आहे. बिलखडीमध्ये काय आहे? लग्न आहे. आता रेखा जी आहे ना, तिला येशू ओळखतो दर रविवारी ना, कारण ती चर्च मध्ये येते, बरोबर? तर येशूने पाहिलेलं रेखा कशी दिसते. हालेलुया. तर येशू रेखाला चांगलं ओळखतो, कारण ती चर्च मध्ये अशी येते. पण आज नेमकं बिलखडीमध्ये काय? लग्न. बोला, काय? त्या दिवशी रेखाने फुल मेकअप केला. काय केला? पूर्ण काय केला? आयब्रो बिब्रो, त्यानंतर इथं काय कलर लावता, इथं काय कलर लावता, ओठांना लिपस्टिक लावता, हेअरस्टाईल वेगळी केली, 4-5 थरांचा फाउंडेशनचा थर लावला, आणि रेखा जी आहे ना ती ओळखता जे. आता प्रभू येशू ख्रिस्त आला, कोणाला घ्यायला? मंडळीला घ्यायला. आणि रेखाचा पण नंबर होता. कोणाचा नंबर होता? रेखाचा पण. आता येशू शोधतोच आहे, रेखा कुठे गेली, रेखा कुठे गेली. रेखा तर ओळखताच येत नाही, कारण जसं प्रभूने बनवलंय तशी रेखा दिसत. देवाने बनवलं तसं नाहीये ती. आता तिने कशी दिसते? स्वतःला. कोणी बनवलं तिला? आता स्वतःने. आमेन. समजते तुम्हाला? तुम्ही देवाची निर्मिती आहात, स्वतःला वेगळं तयार करू
नका. हालेलुया. किमान देवाने ओळखावं एवढाच मेकअप करा. आमेन. इतका बी मेकअप करू नका की देव बी तुम्हाला ओळखणार. हालेलुया. मुलांनो, त्यांचं लग्न नाही झालंय त्यांनी बघा लाल केस करून फिरतात कोंबड्यासारखे, असे वर सरळ उभे, जसं करंट लागल्यावर असे सरळ होऊन जातात ना तसे. इकडून अशी कमी केस, इकडून टकली आणि मध्ये जास्त पिसारा फुललेला असतो. देवाने निर्माण करताना तुम्हाला तसं निर्माण केलं का? हे कोणी केलं? ते कोणी केलं? ही निर्मिती देवाची नाही, ही निर्मिती नाण्याची आहे. त्याने तुमची काय केली? अरे बोला, त्याने तुमची काय केली? कटिंग. त्याने तुम्हाला तयार केलंय, घडवलंय. तर तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला देवाने इतकं सुंदर बनवलं होतं, आता स्वतःचा अवतार पुढे असे घेऊन फिरतात. देव पण त्यांना ओळखत. देवाने चांगले कपडे दिले होते, हे फाटक्या चड्ड्या घालून फिरतात. कशा चड्ड्या घालून फिरतात? फाटक्या. इथून दोरे निघाले, इथून फाटलेला गुडघा दिसतोय, इकडून पाय दिसतोय, आणि भिगाऱ्यासारखे फिरतात. आणि त्यांना वाटतं फॅशन आहे. त्यांना काय वाटतं? तुला काय वाटतं? फॅशन आहे. देव म्हणतो तुम्ही माझी मुलं आहात. तुला काय आहात? देव आपल्याला काय म्हणतो? मुलं. तुला काय म्हणतो? कोणत्या बापाला वाटेल त्याच्या लेकरांनी फाटके कपडे घालून फिरा? सांगा. तू कुठं राहतो? परमेश्वर स्वर्गात. मला कुठं राहतो? देव तू तसे फाटके कपडे घालून फिरत असतील का तिथं? येशू ख्रिस्त फाटके कपडे घालून फिरत असेल का? आपला स्वर्गीय पिता फाटके कपडे घालून फिरेल का? त्याची लेकरं असे फाटके कपडे घालून फिरतील का? जर तुम्ही फाटके कपडे घालून फिरता याचा अर्थ आपण त्याची लेकरं. प्रभू. हालेलुया. तुम्ही नका ठरवू की तुम्हाला काय आवडतं, त्यांना काय आवडतं याचा विचार करा. आमेन. तुम्ही जे कपडे घालतायत ना, ते कपडे तुम्हाला नाही आवडले पाहिजे. कोणाला आवडले पाहिजे? प्रभूला. हालेलुया. याला प्रभू असं म्हटलं जातं. आमेन. माझं दिसणं, माझं बोलणं, माझं खाणं, माझं पिणं, माझं जगणं, सगळ्या गोष्टी माझ्या इच्छेप्रमाणे नाही. कोणाच्या इच्छेप्रमाणे? प्रभूच्या. मला कोणाच्या इच्छेप्रमाणे? हालेलुया. आपण नुसतं प्रभूवरच आहोत अजून. आमेन. अजून पुढे सुरुवातच नाही केली, नुसतं प्रभूवर अटकलोय. हालेलुया. कारण देवाचं वचन म्हणतं प्रत्येक प्रभूजी म्हणणाऱ्याचा प्रवेश देवाच्या राज्यात होणार नाही. येशूला नुसतं प्रभू म्हणू नका, तर त्याला त्याचा अधिकार देऊन टाका. आमेन. कोणावर अधिकार द्यायचा त्याला? स्वतःवर. तुला कोणावर? स्वतः. तुला जसं वाटतं तसं मला चालव. आमेन. तुला जसं ठेवायचं तसं मला ठेव. मी तुम्हाला विश्वासाने सांगतो, तो स्वर्गीय पिता आहे, तुम्हाला चांगलं दिले वाचून राहणार. त्याची योजना तुमच्यापेक्षा अधिक चांगली आहे. हालेलुया. हालेलुया. आपल्याला नाही माहिती उद्या तुमच्यासाठी काय चांगलं होणार आहे, पण देवाला माहिती. म्हणून देवाची इच्छा आहे तुम्ही त्याचं ऐकावं. आमेन. तुम्ही त्याला प्रभुत्व द्यावं, तुम्ही त्याला अधिकार द्यावा तुमच्या जीवनाचा, की जेणेकरून तुमच्या जीवनामध्ये ज्याही गोष्टी घडतील त्या त्याच्या इच्छेप्रमाणे घडतील, आणि त्याच्या इच्छेप्रमाणे घडणारी प्रत्येक गोष्ट चांगली असणार. हालेलुया. 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 आवाज येतोय ना? लक्ष डिस्टर्ब होऊ नका. वचनाकडे लक्ष. आमेन. शेवटपर्यंत माझा आवाज येतोय बस झाला. हालेलुया. हालेलुया. बायबल देवाचं वचन म्हणतं प्रत्येक प्रभूजी म्हणणाऱ्याचा प्रवेश देवाच्या राज्यात होणार नाही. म्हणून त्याला प्रभू म्हणायला शिका. आमेन. नुसतं प्रभू म्हणू नका, तर त्याला त्याचा अधिकार काय करा? देऊन टाका. मला काय करा? स्वतःवरचा अधिकार येशू ख्रिस्ताला देऊन टाका. आमेन. स्वतःच्या इच्छेने चालायचं, स्वतःच्या इच्छेने बोलायचं, स्वतःच्या इच्छेने वागायचं, क्षमा करायला लागली तर क्षमा करायची. समजते? एकमेकांवर प्रेम करायला लागतो, प्रेम करायचं. बायबल म्हणतं, प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यावर काय कर? प्रीती कर. कोणी सांगितलंय? येशूने. जर तुम्ही त्याला प्रभू म्हणता तर तुम्हाला ही गोष्ट मानावी लागेल. कशी प्रीती करायची? जशी तशी कोणावर प्रेम कर? पहिलं प्रेम कोणावर करायचं? स्वतःवर. तुला कोणावर? स्वतःवर. हालेलुया. हालेलुया. स्वतःवर जर तुम्ही प्रेम करत असाल, याचा अर्थ असा होतो की तुम्ही चुकीचं काही खाणार नाही, चुकीचं काही पिणार नाही, स्वतः काही चुकीचं करणार नाही. स्वतःवर प्रेम करायला शिका. पहिले कोणावर प्रेम करायला शिका? नंतर दुसऱ्यावर करा. बायबल म्हणतात जशी स्वतःवर. हालेलुया. येशू म्हणतो पहिले स्वतःवर कर, कारण तुझं शरीर अनमोल आहे. आमेन. तुझा एक एक अवयव जो परमेश्वराने दिलेला आहे तो
अनमोल आहे. हालेलुया. पहिले कोणावर प्रेम करायचे आपल्याला? स्वतः. हालेलुया. स्वतःच्या शरीराला स्वतः खराब करायचं नाही. काहीच अशी वस्तू खायची नाही ज्याच्याने माझं शरीर काय होईल? खराब. समजतंय तुम्हाला काय सांगतो? बघा, शरीर खाल्ल्याने खराब होतं आणि मन पाहिल्याने आणि ऐकल्याने खराब होतं. हालेलुया. कळतंय का मी काय सांगतोय? चुकीची वस्तू जर तुम्ही खाल्ली आणि ती पोटात जर गेली तर तुमचं शरीर काय होतं? त्याच्याने खराब होतं. आणि चुकीची गोष्ट जर तुम्ही पाहिली आणि चुकीची गोष्ट जर ऐकली तर तुमचं मन काय होतं? खराब होतं. समजते? या दोन्ही गोष्टी तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे करायच्या नाही. स्वतःवर प्रेम करा. आमेन. जगातला कचरा स्वतःमध्ये भरू नका. व्हॉट्सअपवर आलेला प्रत्येक मेसेज वाचायलाच पाहिजे असं नाहीये. सगळं कचरा कुठे टाकतो आपण? आपल्या डोक्यामध्ये. याचा सगळा दुष्परिणाम तुमच्या आर्थिक जीवनावर होतो. जे डोळ्यांनी दिसतं आणि जे कान तुमचे ऐकतायत ना, चुकीच्या गोष्टी आतमध्ये घेऊ नका, नाही तर तुमचं मन खराब होईल. हालेलुया. जगामध्ये सर्वत्र पाप दिसतंय, जगामध्ये सर्वत्र नग्नता आहे, जगामध्ये सगळीकडे व्यभिचार पाहायला मिळतोय. पण जरुरी नाही की तुम्ही ते पाहिलं पाहिजे, जरुरी नाही की तुम्ही ते ऐकलं पाहिजे. जेवढ्या वाईट गोष्टी नाही पाहणार आणि जेवढ्या वाईट गोष्टी नाही ऐकणार तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे. आमेन. पण माणसाचा स्वभाव आहे चांगलं पाहायला आणि चांगलं ऐकायला आवडत नाही. जर कोणी कोणाबद्दल वाईट बोलायला लागलं आपले कान, चार बाया जर अशा गप्पा करत बसलेल्या असतील ना आणि इकडं अजून 2-3 बाया बसलेल्या असतील गप्पा करत, इतर विषय चालला असेल माझा तुझा तर ऐकताच मस्त व्यवस्थित चाललेलं असतं. पण जर त्या ग्रुपमध्ये कोणत्या तरी दुसऱ्या बाईबद्दल जर अचानक कोणी बोलायला लागलं ना, चारींचे कान कुठं लागतात? बोला बोला, कुठं लागतात? इकडे. कारण हे काहीतरी नवीन ऐकायला भेटतंय. हालेलुया. हा मेसेज काहीतरी नवीन आहे. बरं, देवाच्या लोकांना मला सांगा, इकडे बघा, चांगलं कोणाबद्दल ऐकायला आवडतं आपल्याला? स्वतःबद्दल का इतरांबद्दल? चांगलं मोठ्याने बोला. चांगलं जे आहे ते कोणाबद्दल ऐकायला आवडतं आपल्याला? स्वतःबद्दल का इतरांबद्दल? वाईट कोणाबद्दल ऐकायला आवडतं आपल्याला? स्वतःबद्दल का इतरांबद्दल? वाईट कोणाबद्दल ऐकायला आवडतं आणि चांगलं कोणाबद्दल ऐकायला आवडतं? हाच प्रॉब्लेम आहे. हालेलुया. अडचण इथंच आहे. आमेन. आपली आवडत चुकीची आहे. ती वाईट जे ऐकायचं आहे ना ते कोणाबद्दल ऐकायचंय? तिच्याबद्दल. काय कोण? बरोबर. माझ्याबद्दल वाईट नका बोलू, पण दुसऱ्याचं सांगा मला. लग्नाचे कान मोठे, हत्तीच्या काना एवढे का? असं 10 हात मारा, उत्तर देणार नाही. ऐकलं नाही असं करतील. देवाचे दास ओरडून घरचे कोरडे करून बोलतात तरी वचन आठवत नाही. आणि एखाद्याची चुगली जर सांगितली ना कानामध्ये, हळूच जरी सांगितली, वर्षानुवर्ष डोक्यात राहते. वर्षानुवर्ष डोक्यात. कोण तुम्हाला किती चांगलं वागलं हे आपण विसरून जातो. एखाद्याने जर शिवी दिलेली असेल ना, आयुष्यात विसरत मरून जाईल पण तुझं तोंड पाहणार. लोक म्हणतात ना, ख्रिस्ती लोक असे, काय मरून गेलं तरी तुझं तोंड परत पाहणार. मग आता एक तर तो स्वर्गात जाईल, एक तर तुझा असेल का? कारण तूच म्हटलाय मी त्याचं तोंड पाहणार. आता जर देवाला त्याला स्वर्गात घेऊन जायचं असेल तर तुमचा नंबर कट. कारण प्रभू मध्ये यांनी शपथ खाऊन ठेवले की मी तोंड पाहणार. मग स्वर्गात तुम्हाला प्रभू घेऊन जाणारच नाही का? कारण तो कुठे चाललाय? तो दुसरा कुठे चाललाय? स्वर्गात. आणि तुम्ही जर शपथ खाऊन बसले की मला त्याचं तोंड पाहिजे, तर प्रभू मध्ये जाणार का? तिथं त्याचं तोंड दिसणार नाही आणि तुझं पण तोंड दिसणार नाही. हालेलुया. समजते का? त्याला प्रभू म्हणत असताना त्याला अधिकार द्या. आमेन. प्रत्येक प्रभूजी म्हणणाऱ्याचा प्रवेश देवाच्या राज्यात होणार. जे देवाला आवडतं ते वागा आणि जे देवाला आवडतं तसं जगा. आमेन. त्या वाईट गोष्टी नाही करायला लावल्या प्रभूने, त्या करायच्या. आणि ज्या चांगल्या गोष्टी करायला लावल्या त्या करायच्या आहेत. हालेलुया. कारण याकोबाचं पत्र याचा 4था अध्याय 14 वचन. याकोब काढा.
चांगले करणे कळत असून चांगले करणे कळत असून जो ते करत नाही जो ते करत नाही त्याचे ते पाप आहे. त्याचे ते पाप आहे. हालेलुया. याकोबाचे पत्र याचा 4था अध्याय आणि वचन 17 काय म्हणतं? चांगले करणे कळत असून जो ते करत नाही ते काय आहे? पाप आहे. पाप आहे. म्हणजे वाईट करणं पाप आहे असं नाही म्हटलंय, ते तर आहेच पाप, पण जो याकोबाचे पत्र याचा 4था अध्याय वचन 17 परत एकदा वाचा. चांगले करणे कळत असून चांगले करणे कळत असून जो ते करत नाही जो ते करत नाही त्याचे ते पाप आहे. त्याचे ते काय आहे? पाप आहे. नीट लक्ष द्या माझ्याकडे. बायबल मध्ये काही गोष्टी आहेत ज्या प्रभूने आपल्याला चांगल्या करायला लावल्या आहेत. आमेन. आमेन. चर्च मध्ये या, शब्दात दिवस पवित्रपणे पाळा. त्यानंतर प्रभूने म्हटलं दान दशांश टाका. हालेलुया. आता मला नाही माहिती किती लोक प्रामाणिकपणे टाकतात दान आणि दशांश. दान वेगळी गोष्ट आहे आणि दशांश दान तुम्ही मनाप्रमाणे टाकू शकता, पण दशांश मनाप्रमाणे टाकू शकत नाही. दशांश काय? दशांश कशाला म्हणतात? तुमच्या उत्पन्नाचा 10वा भाग. दान तुम्ही मनावर आहे. मी 10 रुपये पण टाकू शकतो, 1 रुपया पण टाकू शकतो, 100 पण टाकू शकतो, 1000 पण टाकू शकतो. दान कितीही टाकता येतं, दशांश कितीही टाकता येत नाही. दशांश किती टाकावा लागतो? बोला बोला. तुमच्या सगळ्या उत्पन्नाचा कितवा भाग? जर तुम्ही 10,000 कमवत असाल महिन्याला तर किती टाकाल? किती? 1000. बोला किती? 10,000 जर तुम्ही कमवतायत महिन्याला तर तुम्हाला दशांश किती टाकावं लागेल? 1000 रुपये. हे तुम्ही 500 वर टाकू शकत, 800 टाकू शकत, 900 टाकू शकत नाही. तुम्ही नाही ठरवू शकत. हे देवाने ठरवून दिलेलं आहे दशांश किती टाकायचं. आमेन. आमेन. जेवढं कमवलंय महिन्याभरात त्याचा कितवा भाग? 10वा भाग. याला म्हणतात दशांश. हालेलुया. चांगल्या गोष्टी देवाने करायला लावल्या आहेत आणि त्या जर तुम्ही नाही केल्या आशीर्वादित होणार. आणि त्याच्यावरून पण कळतं तुम्ही त्याला प्रभू समजत नाही. कारण तुम्ही कोणाच्या मनाप्रमाणे वागता? स्वतःच्या. मला कोणाच्या मनाप्रमाणे वागता? घेणं कळतं आपल्याला, देणं कळत नाही. हालेलुया. समजतं मी काय सांगतोय? आपल्याला घेणं कळतं पण देणं कळत नाही. मी तुम्हाला सांगतो ज्याप्रमाणे परमेश्वर तुम्हाला देतोय ना तसं त्याला द्यायला शिका. आमेन. जेवढ्या गोष्टी परमेश्वराच्या वचनात करायला लावल्या आहेत ना त्या करणं गरजेचं आहे, तरच समजायचं की तुम्ही त्याला काय म्हणतात? प्रभू. आणि येशू ख्रिस्त त्या लोकांबद्दल रागावलेला होता. तो म्हणतो प्रत्येक प्रभूची म्हणणाऱ्याचा प्रवेश देवाच्या राज्यात होणार. देवाचं वचन म्हणतं हे केवळ मुखाने माझा सन्मान करतात पण कृतीतून मला नाकारतात. हे तोंडाने मला प्रभू प्रभू म्हणतात पण मला कृतीतून नाकारतात. ते माझं ऐकत, मी म्हणतो तसं वागत. हालेलुया. देवाची इच्छा आहे केवळ तोंडाने त्याला प्रभू नाही म्हणायचं, तर तो जे सांगतोय त्याप्रमाणे चालायचं. आमेन. त्याला प्रभू म्हणा. हालेलुया. त्याला प्रभू म्हणून आपल्या जीवनामध्ये स्वीकार करा. आमेन. पेत्राला प्रभू येशू ख्रिस्ताने जेव्हा पहिलं दर्शन दिलं, भेटला, मासे पकडणारा होता पेत्र. आणि पेत्राला प्रभू येशू ख्रिस्ताने जेव्हा सांगितलं इथं जाळं टाकलं, खूप मासे लागले. आणि मग पेत्राला प्रभू येशू ख्रिस्त काय बोलला? पेत्रा माझ्या मागे ये, मी तुला काय करणार आहे? तुला काय करणार आहे? माणसे करणार आहे. भरलेलं झाड होतं माशांचं, भरलेली होडी होती माशांची. पेत्राने सगळं काय केलं? सोडून दिलं. आमेन. आणि कोणावर विश्वास ठेवला? प्रभू तू जे म्हणतोय ना ते करायला मी तयार आहे. सगळं सोडून कोणाच्या मागे निघून गेला? येशूच्या. बोला कोणाच्या मागे निघून गेला? याला म्हणतात प्रभू. आमेन. जेव्हा तुम्ही त्याच्या प्रत्येक शब्दाला ऐकतात, तो जे तुम्हाला सांगेल ते तुम्ही करतात, तेव्हा म्हणायचं की तो माझा काय आहे? प्रभू. आंधळ्या भिकाऱ्याला प्रभू येशू ख्रिस्ताने जवळ बोलवलं, थुकला, चिखल केलं आणि डोळ्याला ते चिखल लावलं आणि सांगितलं जा आणि शिलोह नावाच्या तळ्यावर जाऊन काय कर? थूक. हालेलुया. आता आंधळा येशूला बघू शकत नव्हता पण ऐकू शकत होता. काय करू शकत होता? येशूने जी आज्ञा दिली ती आंधळ्या व्यक्तीने काय केली? ऐकली आणि त्याप्रमाणे वागला. तिथं गेला, शोधलं, शिलोह नावाच्या तळ्यावर गेला, जाऊन पाण्याने धुतलं. बायबल म्हणतं त्याला दृष्टी आली. आमेन. का आली दृष्टी? पाण्यामध्ये चमत्कार होता का?
चमत्कार पाण्यात होता का? नाही. का मातीमध्ये होता? आज्ञेमध्ये होता. बोला कशामध्ये होता? आज्ञे. येशू ख्रिस्ताने जे सांगितलं त्याने ऐकलं म्हणून त्याच्या जीवनामध्ये काम झालं. हालेलुया. हालेलुया. जर तुम्हाला वाटतं तुमच्या जीवनामध्ये देवाचे चमत्कार व्हावे, जर तुम्हाला वाटतं तुमच्या जीवनामध्ये अद्भुत काम व्हावे, तर लक्षात घ्या, स्वतःच्या इच्छेप्रमाणे वागू नका, देवाच्या इच्छेप्रमाणे वागा. आमेन. आमेन. ज्या दिवशी तुम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे वागाल ना, देव सगळ्यात चांगल्या गोष्टी तुम्हाला देईल. आमेन. आमेन. तुमच्या प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर परमेश्वर तुम्हाला देईल. ज्या गोष्टीसाठी तुम्ही आजवर देवाकडे मागतायत ना, की प्रत्येक प्रार्थना त्याचं उत्तर परमेश्वर तुम्हाला देईल. फक्त देवाची इच्छा आहे, तुम्ही कोणाच्या इच्छेप्रमाणे वागा. कोणाला प्रभू समजा. हालेलुया. आपल्या जीवनाचा सारा अधिकार त्याला देऊ नका. आमेन. मी तुम्हाला विश्वासाने सांगतो, तो प्रभू तुमच्या जीवनामध्ये कार्य करेल. हालेलुया. परत एकदा, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा. आमेन. आमेन. आपण येशू ख्रिस्ताच्या कृपेबद्दल बोलतोय. प्रभू, आपण प्रभू शब्द पाहिला. हालेलुया. आता कळलं तुम्हाला प्रभू कोण आहे, प्रभूचं काम काय आहे, आणि आपण त्याला प्रभू जर समजत असतो तर आपल्याला काय करावं लागेल, समजलं ना? सगळा अधिकार त्याला द्या. तर म्हणायचं प्रभू. पौल म्हणतो प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा. बोला प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा. कृपा. कृपा म्हणजे काय? कृपा म्हणजे काय? कोण सांगा? सांगा बरं. कारण तुमच्या सोबत असं म्हटलेलं आहे ना. आमेन. येशू ख्रिस्ताची, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा कोणासोबत पाहिजे? माझ्यासोबत. कृपा म्हणजे काय? कोण सांगा? इंग्लिश मध्ये त्याला ग्रेस म्हणतात, हिंदीमध्ये त्याला अनुग्रह म्हणतात, आणि मराठीत त्याला कृपा म्हणतात. सांगा कृपा म्हणजे काय? दया. दया नाही म्हणजे दया वेगळी आहे. कंपॅशन, करुणा, दया वेगळी. कृपा, ग्रेस, अनुग्रह. कृपा म्हणजे जी गोष्ट आपल्याला माहितीच नाही ती आपल्याला भेटेल का? बरं भेटेल का? लाख तुमच्यासाठी रोज प्रार्थना केली, देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुमच्या सोबत, आणि आपल्याला कृपा माहिती म्हणजे काय भेटलं मला? जी गोष्ट मला माहितीच नाही ती मला भेटेल का? बोला बोला काय बोला बोला काय जे असेल ते चुकलं तरी चालेल, आपल्याला याच्यातून उत्तर काढायचं. आशीर्वाद. आशीर्वाद नाही, कृपा म्हणजे आशीर्वाद नाही. अजून अगदी बरोबर. काय 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 आपण नाही कृपा. हालेलुया. नीट लक्ष द्या. कृपा म्हणजे दया नाही, कृपा म्हणजे उपकार नाही. कृपा ही अशी एक गोष्ट आहे की ज्या योग्यतेचा मी नाहीये, जी योग्यता माझी नव्हती तरी ती गोष्ट मला भेटली. याचा अर्थ माझ्यावर काय झाली? कृपा. याचा अर्थ माझ्यावर काय झाली? असं चुकून पण समजायचं नाही मी खूप चांगला होतो म्हणून देवाने मला निवडलं. नाही, मी नाश होणार होतो म्हणून मला निवडलं. हालेलुया. समजताय का? तुम्ही स्वर्गात जाणारे जर असतात ना, देवाने निवडलंच नसतं. देवाने निवडलं त्या लोकांना जे कुठे चालले होते? नरकात. तुला कुठे चालले होते? मी नरकात चाललो होतो म्हणून प्रभूने मला निवडलं. यालाच काय म्हटली जाते? लायकी नसताना, योग्यता नसताना जी माझ्यावर केली जाते ना, त्याला काय म्हटली जाते? नीट लक्ष द्या माझ्यावर. आपल्या भारत देशामध्ये जर एखाद्याने कोणाचा खून केला तर त्याला मरणदंडाची शिक्षा भेटते. कोणती शिक्षा भेटते? मृत्यूदंड. बरोबर आहे ना? तर आपल्या भारतामध्ये मृत्यूदंड कोणती शिक्षा? काय दिलं जातं आपल्या देशात? फाशी. बोला काय दिली जाते? फाशी. फाशीची शिक्षा जी आहे ना, ती जर एकदा न्यायालयाने दिली तर ती शिक्षा रद्द करण्याचा अधिकार फक्त कोणाला असतो? राष्ट्रपतींना. बोला कोणाला असतो? भारताचे जे राष्ट्रपती आहे ना, त्या राष्ट्रपतींना अधिकार दिलेला की त्यांना वाटेल त्या व्यक्तीची फाशीची शिक्षा ते रद्द करू शकतात. मग ज्या लोकांना फाशीची शिक्षा झालेली असते ना, ते अर्ज करतात. कोणाकडे अर्ज करतात? राष्ट्रपती. दयेची याचना. काय म्हणतात त्याला? दयेची याचना. ते राष्ट्रपतींकडे अर्ज करतात की आमच्या फाशीची शिक्षा तुम्ही रद्द करा, आम्हाला क्षमा करा. मग राष्ट्रपती सगळे अर्ज पाहतात, पण सगळ्यांवर दया होत नाही, सगळ्यांची क्षमा होत. मग राष्ट्रपती ठरवतात की 10 लोक जर असतील तर या 10 लोकांमधून या 2 लोकांची शिक्षा मी रद्द करतोय. मग या 10 लोकांपैकी या 2 लोकांची शिक्षा रद्द झाली म्हणजे या 2 लोकांवर काय झाली? राष्ट्रपतीची कृपा. बोला काय झाली?
8 लोकांवर झाली आणि त्या 2 लोकांना पण माहिती नव्हतं माझ्यावर होईल का नाही होणार. हालेलुया. पण तरी पण काय झाली? कृपा. आमेन. समजती कृपा काय असते? योग्यता नसताना 10वीला 12वीला मुलं शिक्षण घेतात ना, 35 मार्काला पासिंग असते. काहींना 33 पडतात, काहींना 32च पडतात, काही 34 वर आटून जातात. एकच मार्क राहिला होता पास व्हायला. मग बोर्ड जे असतं ना, नाशिक बोर्ड, त्याला दया येते. काय येते? दया. आणि ते 2 मार्क वाढून देतं. किती मार्क्स वाढून देतं? 33 असतील तर 2 प्लस करून तुम्हाला 35 करून देतात, की जेणेकरून तुम्ही फेल होऊ नाही तर काय व्हावं? पास. आणि त्या मार्काला ग्रेस मार्क म्हटलं जातं. काय मार्क म्हटलं जातं? म्हणजे कृपा केली तुमच्यावर. काय केली? तुमची लायकी तुमची योग्यता नव्हती पास होण्याची, पण बोर्डाने कृपा केली आणि किती मार्क वाढवून दिले? हे तू कमवलेले नाही, हे कोणी दिलेले? बोर्डाने. याला काय म्हटलं जातं? हालेलुया. पौल म्हणतो प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा. बोला, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा ही प्रभू येशू ख्रिस्ताची आपल्यावर अशी आहे की जे मी कमवलंच नाही, जे मी मिळवलंच नाही, जे माझ्या लायकीचंच नव्हतं, ज्याच्या योग्यतेचा मी नव्हतो, ही गोष्ट येशूद्वारे मला भेटून गेली. आमेन. ती गोष्ट कोणाद्वारे मला भेटून गेली? प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा. हालेलुया. माझ्या घराण्यामध्ये, माझ्या परिवारामध्ये अनेक लोक अजून पण देवापासून दूर आहेत, पण देवाने कोणाला निवडलं? मला. ही माझ्यावर काय झाली? हालेलुया. आमच्या घरामध्ये 50 जण राहतात. आमच्या परिवार मोठा आहे, समजा 50 लोकांचा परिवार आहे, पण त्या परिवारामधून 50 लोकांमधून कोणावर कृपा झाली? 49 नाही झाली. कोणावर झाली? माझ्या. याला म्हणतात देवाची कृपा. आमेन. आणि ही देवाची कृपा आहे ना, जर तुमच्यावर देवाने केलेली आहे, ही शेवटपर्यंत तशीच राहिली पाहिजे. आमेन. समजतं मी काय सांगतोय? ही जी कृपा प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्यावर आणि माझ्यावर केली आहे ना, नीट लक्ष द्या. मी आणतो, सहज ख्रिस्ताला विकू नका. प्रभू येशू ख्रिस्ताला सहज विकू. यहुदा इस्कारियोतने किती रुपयात विकला येशूला? 30 रुपये. बोला, किती रुपयात मध्ये? 30 रुपये किंमत लावली त्यांनी. कोणाची? येशू. उद्धारणाऱ्याची किंमत किती रुपये? तारणाऱ्याची किंमत किती रुपये? देवाच्या एका पुत्राची किंमत किती रुपये? ज्याने लोकांचे डोळे बरे केले, ज्याने लोकांना चालतं केलं, ज्याने मेलेल्यांना उठवलं, ज्याने रडणाऱ्यांचे अश्रू पुसले, ज्या प्रभू येशू ख्रिस्ताने अनेक लोकांना आरोग्य दिलं आणि अनेकांवर प्रेम केलं. एवढंच नाही, ज्याने स्वतःचा प्राण सुद्धा स्वतःसाठी ठेवला नाही, त्या प्रभू येशू ख्रिस्ताला किती रुपयात विकलं? 30 रुपये. कोणी विकलं? परक्याने विकलं का? बाहेरच्यांनी विकलं का? कोणी विकलं? त्याच्या सोबत राहणाऱ्या एका शिष्याने. त्याचं नाव काय होतं? काय होतं? आज सुद्धा ख्रिस्ती लोकांमध्ये असे अनेक आहेत की जे थोड्याशा स्वार्थासाठी प्रभू येशू ख्रिस्ताला विकून टाकतात. ही कृपा व्यर्थ करतात. कृपा काय करतात? मला काय करतात? व्यर्थ करतात. तुमच्या स्वार्थासाठी येशू ख्रिस्ताला विकू नका. जगातलं सुख मिळवण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताला विकू नका. जगातलं पद मिळवण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताला विकू नका. जगाने मला चांगलं म्हणावं याच्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताला विकू नका. जगाने माझा सन्मान करावा याच्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताला विकू नका. 2 पैसे कमवण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताला विकू नका. ज्यांच्याने 2 नंबरचा पैसा सुटतच नाही ना, समजून घ्यायचं तुम्ही त्याच्याच लायकीच्या ते एवढं इस्कारियोतचे. कारण त्या पैशामुळे तुम्ही कोणाला विकायला तयार आहात? येशूला. कोणाला विकायला तयार आहात? येशू. काहीच गरज नाही या गोष्टी करायची. मी तुम्हाला सांगतो, मी बघितलंय डोळ्याने अशा लोकांना ज्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी प्रभू येशू ख्रिस्ताला काय केलं? विकून टाकलं. बरं, काय केलं? राजकारणात जाण्यासाठी लोकांनी प्रभू येशू ख्रिस्ताला काय केलं? बोला, काय केलं? लाजा वाटायला पाहिजे. राजकारण करण्यासाठी तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला विकताय. ज्या देवाने ऑलरेडी तुम्हाला स्वर्गीय स्थानामध्ये स्थान दिलेलं होतं, ज्या परमेश्वराने तुम्हाला स्वर्गाचे अधिकारी केलेलं होतं, ज्या परमेश्वराने तुम्हाला स्वर्गाचे अधिकार दिलेले होते, अरे तुम्ही बोलले तरी तुमच्या नावाने भूत थरथर कापत होते, तुमच्या नावाने आभार पडत होते. एवढा स्वर्गीय अधिकार जर तुम्हाला परमेश्वराने दिलेला होता, जगातल्या अधिकारासाठी तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला विकून टाकले. येशू ख्रिस्ताला विकू
एकदा ज्याने येशूला विकलं त्याला परत तो भेटणार. यहूदा इस्करियोतला परदेशी भेटला का? नाही. भेटला का? कारण विकलं कोणी होतं? त्यांनी. विकलं कोणी होतं? तू विकून टाकलं कारण तुला गरज नव्हती. समजतंय का? जे दान तुम्ही येशू ख्रिस्ताचं विकून टाकता का परत भेटणार नाही. जी सेवा तुम्ही विकून टाकलेली ती परत भेटणार नाही. जो अनुग्रह देवाचा तुम्हाला भेटलेला आहे तुम्ही जर विकून टाकला तो परत भेटणार नाही. पैशासाठी, पदासाठी, सन्मानासाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी येशू ख्रिस्ताच्या दानाला, वरदानाला आणि त्याला आणि त्याच्या कृपेला विकू नका. कारण एकदा जर विकलं गेलं तर परत भेटणार. रडाल किती पण तरी तुम्हाला भेटणार. कारण तुम्ही विकून टाकले. विकलेली गोष्ट परत नाही भेटत. म्हणून यहूदा इस्करियोतला येशू परत भेटला नाही. पेत्राने येशूला कितीदा नाकारलं? 3दा. मला कितीदा नाकारलं? तरी येशू भेटला ना त्याला? भेटला की नाही? हो. कितीदा नाकारलं तरी येशू ख्रिस्त कोणाला भेटला? पेत्राला. पौलाने तर छळ केला होता. स्टेफनाला दगड मार केला तेव्हा पौल तिथं होता. ख्रिस्ती लोकांचा छळ करणारा होता पौल. येशू ख्रिस्ताचा विरोध करणारा होता पौल. तरी सुद्धा पौलाला येशू भेटला की नाही? हो. भेटला की नाही? कारण या लोकांनी छळ केला, विरोध केला, नाकारलं, पण विकलं नाही. पण काय केलं नाही? विकलं नाही. विकणारा जो असतो ना त्याला किंमत राहत नाही म्हणून विकणाऱ्याला वाटतं हे माझ्या कामाचं नाही, हे माझ्या कामाचं आहे म्हणून हे विकून देऊ, हे ठेवायचं. समजतंय मी काय सांगतो? समजतंय का मी काय सांगतोय? हालेलुया. हालेलुया. तुमच्याकडे 2 वस्तू असतील समजा. मोबाईल आहे, अजून एक द्या. कोणता पण द्या. नीट लक्ष. 2 मोबाईल आहेत तर जर मला हा विकत घ्यायचा आहे, हा महाग आहे, हा कसा आहे समजा, आणि माझ्याकडे हा आहे जो मला वाटतं की याची किंमत जास्त नाहीये. मग मी काय विचार करतो, मला हा घ्यायचा आहे, मला हा पाहिजे. मग मी याला काय करेन? विकून टाकेल. मला मी याला काय करेल? समजते का मी काय सांगतो? मग तुम्ही याला विकत घेण्यासाठी याला काय केलं? विकून टाकलं. हा विकून टाकला आणि मग त्याच्यात तुम्ही हा खरीदला. याला तुम्ही विकत घेतलेलं. हालेलुया. आता हा दिवसाचा बऱ्याच लोकांनी प्रभू येशू ख्रिस्ताच्या बाबतीत तेच केलं. त्यांनी पहिले जगातल्या गोष्टी पाहिल्या, अनुभवल्या आणि त्यांनी विचारला ह्याच्यात काही मजा नाहीये सेवा करण्यामध्ये, हे दाना वरदानामध्ये काही मजा नाही, हे काही येण्यासारखं रात्रंदिवस फिरायचं, उपाशी तापाशी, रात्रभर प्रार्थना करायची, हे काय त्याच्यापेक्षा डायरेक्ट तिथं जाऊन खुर्चीवर बसू. सगळे लोक साहेब या, साहेब या, आपलं तेवढं काम करून द्या, आपण एक हे पद पाहिजे आम्हाला. मग लोकांनी काय विचार केला की ते पद मिळवण्यासाठी मी हे पद विकून टाकतो, कारण मला याची गरज नाही. यहूदा इस्करियोत ज्याने प्रभू येशू ख्रिस्ताला विकून टाकलं. आमेन. आमेन. नीट लक्ष द्या. येशू ख्रिस्ताला विकलं नाही, ही कृपा परत होणार नाही. पौल म्हणतो प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा सर्वदा तुमच्या सोबत असते. आमेन. आमेन. या कृपेला कधी सोडू, नाही. त्याला कधी धिक्कारू, कधी नाकारू. अनेक लोकांना वाटत असेल मी कोणाला तरी उद्देशून बोलतोय. हा मी बोलतोय कारण वचन आहे. आमेन. मी नाही घाबरत देवापेक्षा कोणाला. जे आहे ते आहे, जे आहे ते स्वीकारावंच लागेल. मला वचनाप्रमाणे दाखवा. मी जे बोलतोय ना देवाच्या आत्म्याने बोलतोय. मी ठरवून नाही आलो कोणाबद्दल मला बोलायचं. पण लक्षात घ्या की तुम्ही करू नये म्हणून मी तुम्हाला या गोष्टी देवाचा आत्मा सांगत आहे. आमेन. आमेन. परत तुम्ही येशू ख्रिस्ताला कोणी विकू नये. याच्यासाठी 2 नंबर पैसा कमवण्यासाठी येशूला विकायचं नाही. व्यभिचार करण्यासाठी येशूला विकायचं, जगातलं कोणतंच पाप करण्यासाठी, कोणतीच गोष्ट मिळवण्यासाठी माझ्या प्रभू येशू ख्रिस्ताला विकू नका. त्याची किंमत फार मोठी आहे. आमेन. आमेन. जगातल्या कोणत्याच वस्तूशी तुम्ही त्याची तुलना करू शकत नाही. त्याच्या रक्ताची तुलना करू शकत, त्याच्या सामर्थ्याची तुलना करू शकत. आमेन. आमेन. हालेलुया. एकदा एक RSS चा व्यक्ती, माझा मित्र आहे, तो मला म्हटला होता, आत्ताच मागची गोष्ट आहे, 1 वर्षापूर्वी, मिटिंगा इकडे तिकडे चालू, नवापूरला इकडे तिकडे रोजचं पळणं, पब्लिक वगैरे याची दिसती, आमदार येतात, खासदार येतात, ते भेटतात, त्यांचे फोटो काढले बरेचसे आमदारांनी, खासदारांनी. मग माझा एक RSS चा मित्र तो मला म्हटला होता, शिंदे सर एक काम करा, इलेक्शनला उभे राहा. काय करा? इलेक्शनला. त्याला मी म्हटलं मी तुझा दुश्मन आहे का? तू म्हणे असं का बरं म्हणतो?
म्हटलं असे सल्ले फक्त दुश्मनालाच द्यायचे. माझ्या देवाने मला जेवढं दिलेलं आहे ना, मला जगातल्या कोणत्याच गोष्टीची गरज नाही. आमेन. जगातला मान सन्मान नकोच आहे मला, मला तिथला पाहिजे. हालेलुया. लोकांनी नाही दिला तरी चालेल, मला त्याने दिला पाहिजे. आमेन. कुछ मिले या ना मिले, प्रभू की स्तुती हो. आमेन. हे दिवस ते नाही की तुम्ही जगातल्या गोष्टी मिळवाव्या. एलिशा म्हणतो कोणाला? गेहजीला, गेहजी हे दिवस ते नाहीये की तू स्वतःसाठी संपत्ती गोळा करावी. आमेन. त्या काळामध्ये गेहजीला बोलला होता एलिशा. आजचा काळ तर खूप जवळ आलेला आहे प्रभू येशू ख्रिस्त. आमेन. हे दिवस नाहीये की तुम्ही पैसा मिळवावे. हे दिवस हे नाहीये की तुम्ही जगातलं पद मिळवण्यासाठी झटावं, जगातला सन्मान मिळवण्यासाठी झटावा. हे दिवस ते आहेत की तुम्ही स्वर्गामध्ये तुमची जागा निश्चित करावी. आमेन. स्वर्गामध्ये तुमची जागा हे यासाठी परमेश्वराने तुम्हाला निवडलं. व्यर्थ गोष्टींसाठी येशूला विकायचं म्हणून यहुदा इस्कारियोतवर कृपा झाली, त्याने 30 रुपयात येशूला विकून टाकलं. पण तुमच्यावर आणि माझ्यावर झालेली आहे. आमेन. आपण पापात होतो तरी झाले, दारू पित होतो तरी झाले, तंबाखू खात होतो तरी झाले, व्यभिचार करत होतो तरी झाले, चुकीच्या गोष्टीमध्ये होतो तरी झाले. पण जर झाली आहे ना, आता हिला विकायचं, हिला सोडायचं. म्हणून तो पौल म्हणतो प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुमच्या सोबत असो. आमेन. ही कृपा शेवटपर्यंत धरून ठेवा. आमेन. या कृपेची किंमत शेवटपर्यंत ठेवा. कोणत्याच जगातल्या गोष्टीसाठी ही कृपा विकायची. माझा वेळ इथं संपलेला, संध्याकाळी पुढे जाणार आहोत. हालेलुया. त्यावेळेस संध्याकाळी या, प्रार्थना करूया, परमेश्वर आपल्याशी बोलेल. आमेन. ह्याच वचनातून आपण पुढे जाणार आणि विश्वास ठेवा की देव असून काहीतरी गोष्टी आपल्याला शिकते. आमेन. मला पण माहिती नाही संध्याकाळी काय होणार आहे, पण विश्वास आहे जे होईल ते अद्भुत. हालेलुया. कारण बोलणारा मी नाही, बोलणारा तो आहे. आमेन. मी फक्त मातीचं पात्र आहे, कार्य करू शकतो. विश्वास ठेवा की देव आज आपल्याशी बोललाय, ते मनामध्ये ठेवा, अंतकरणामध्ये ठेवा आणि केवळ ऐकणारे असू नका, तर देवाच्या वचनाप्रमाणे चालणारे. आमेन. प्रार्थना. सर्वशक्तिमान जिवंत देव, तुला धन्यवाद देतो, स्तुती करतो प्रभू. आज परत एकदा तुझ्या जिवंत वचनाद्वारे तू आमच्याशी बोललाय प्रभू. केवळ ऐकणारे नाही, पण त्या वचनावर विश्वास ठेवून सांगणारे आम्हाला कर. जी कृपा आमच्यावर झालेली आहे प्रभू, ती आम्ही व्यर्थ होऊ देऊ नये, यासाठी तू आम्हाला सहायता आणि मदत कर देवा. हो माझ्या देवा, आमची मन कठीण होऊ देऊ नकोस. आम्ही सर्व अधिकार प्रभू तुला द्यावा, आमच्या जीवनाचा अधिकार आम्ही तुला द्यावा आणि आम्ही तुला आवडेल असं जीवन जगावं, यासाठी तू आम्हाला सहायता. धन्यवाद. सर्व आदर, मान, महिमा, गौरव, सन्मान तुझा आणि तुला प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या पवित्र निगुण नावात.